सांग पोलिसांकडून उडून जात त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना सर तुम्ही सरकारच्या लोकांनी सांगितलं का आम्हाला उचलायला तुम्हाला तुम्हाला अजित पवारने एकनाथ शिंदेने आणि देवेंद्रजींनी सांगितलं का आम्हाला उचलायला साहेब आम्हाला तुम्ही शांततेने आंदोलन करू द्या नाही तुम्ही साहेब शांततेने आंदोलन करू द्या नाही तुम्ही आंदोलन करू द्या आम्ही जाणार नाही साहेब। आता या ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, मोठा गोंधळ जो त्या ठिकाणी निर्माण झाले आपल्याला पाहायला मिळतं आणि कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलं जात आहे। काय भूमिका आहे काय आपला फडणवीस सरकार जेव्हा सत्तेत आली होती फडणवीस सरकारांनी जे वादे शासनासाठी केले ते पूर्ण केलेलं नाही। आज आम्ही आमचा जीव गेल्या हरकत नाही, आम्ही उठणार नाही जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। आपण पाहतोय महिला पदाधिकारी देखील नाही बडवडी नाही, आमच्या मागण्या मंजूर झाल्याशिवाय आम्ही आणणार नाही। दर वेळेला आम्हाला कुठे आश्वासन दिलं जात आहे, सरकार निवडून येईपर्यंत आम्हाला खोटं बोलतंय आणि सरकार ज्यावेळी निवडून येत आहे त्यावेळी अपंग विधवा निराधाराकडे बघितलं जात नाही, शेतकऱ्याकडे बघितलं जात नाही। याच लोकांनी आम्हाला पाहतोय कार्यकर्ते आक्रमक आहेत, सर्व कार्यकर्त्यांना जे आहे त्या ठिकाणी गाडीत टाकण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतंय आणि मोठा गोंधळ जो आहे तो सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील या आंदोलनाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। पोलिसांनी कार्यकर्त्यांना जे आहे ताब्यात घेतलेला आहे। आपण पाहतोय पोलीस या कार्यकर्त्यांना